नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू होऊन आता 1 महिना उलटला आहे. आता या शोची अचानकच इतकी चर्चा का होतीये त्याचं कारण म्हणजे बिग बॉस मराठीने शेअर केलेला एक प्रोमो. त्यामध्ये असं दिसून येत आहे की रुचिता विशालसाठी खूप रडतीये. तर मित्रांनो, या सीझनमध्ये 2 ग्रुप पडलेले आहेत. आता विशालचा जो ग्रुप आहे टोळीचा, तर टोळीमध्ये सदस्य ॲक्च्युली एकमेकांसोबत लॉयल आहेत, ते आपल्याला दिसून आलेलं आहे. रुचिताने आतापर्यंत सगळ्यांसोबत वाद घातलेला आहे, पण या सगळ्या भांडणात मात्र विशालने तिची खूपच खंबीरपणे बाजू घेतली आहे. तर आता विशाल आणि रुचितामध्ये राखी सावंतमुळे खटके उडाल्याचं कालच्या भागात आपण पाहिलं. आता यानंतरनं मात्र रुचिताला इव्हन विशाल क्वेश्चन विचारतो की टोळी सोडून किंवा मी सोडून तुझा असा दुसरा काय गेम आहे ते सांग. तर आता रुचिता त्याला एक्सप्लेन पण करते की मी भांडते, मी माझी मतं मांडते, पण विशाल जे आहे तो सॅटिस्फाईड नव्हता. आता रुचिता विशालबद्दलच्या भावना अनुश्री समोर व्यक्त करत आहे. अनुश्री रुचिताला विचारते, तुला काय फिलिंग्स आहेत विशालबद्दल. तर रुचिता म्हणते, मला त्याचा प्रेझेन्स आवडतो. पूर्ण घरातले लोक जेव्हा माझ्या चुकांबद्दल बोलत असतात तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर बोलतो. मी त्याच्याशी खूप अटॅच्ड आहे, खूप म्हणजे खूप. मला कळतच नाहीये की मी काय करू. यावेळी अनुश्री बरोबर संवाद साधताना रुचिता खूप रडत असते. तर मित्रांनो, आता रुचिता तिच्या मनातली भावना रुचिता विशालला सांगेल का, असा कॅप्शन देत प्रोमो बिग बॉसने शेअर केलेला आहे. पण मित्रांनो, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केलेले आहेत. ही रुचिता 21 वर्षाची आहे आणि विशाल 40 वर्षाचा. काय सुरू आहे हे? बिग बॉस मराठीची पहिली लव्ह स्टोरी? कॅमेऱ्यासाठी सगळे नाटक चाललेले आहेत. आधी दुसऱ्यांना लव्ह अँगल बोलत आता स्वतःचाच लव्ह अँगल या लोकांनी चालू केलेला आहे. तर मित्रांनो, खूप सारे निगेटिव्ह कमेंट जे आहेत या प्रोमोवर आलेले आहेत. पण ॲक्च्युली फक्त लव्ह अँगल म्हणू शकत नाही, यांची फ्रेंडशिप ॲक्च्युली खूप चांगली आहे, पहिल्यापासूनच आपण पाहतोय. त्यामुळं याला लव्ह अँगल न म्हणता फ्रेंडशिप बोललं तर योग्य आहे असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे मित्रांनो, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.